साथियों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले पालेवाड़ा बोरीटोला ग्राम में मौजूद हूँ। आज से कुछ दिनों के बाद में जो है 14 अप्रैल का कार्यक्रम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी जयंती जोर शोर से पूरे देश में मनाई जाएगी। ऐसे में गोरेगांव तहसील स्थित पालेवाड़ा बोरीटोला ग्राम में जो है कि यहाँ के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को मानने वाले और उनके समाज बांधव के जो लोग हैं उन्होंने यहाँ पर जो है झंडा लगाया था। और वह झंडा जो लगाया था, झंडा लगाने के बाद में गांव के कुछ लोगों ने जो है वह झंडे को गिरा दिया। ऐसी बातें जो है सामने आ रही है। साथियों, आइए जानने का प्रयास करते हैं यहाँ के लोगों से कि उनका क्या कहना है और इस बात को लेकर क्या खुलासा करें। मी भीमानंद मेश्राम, गोरेगाव तालुका बोरटोला पालेवाडा। 14 एप्रिलला सर्व समाज बांधवांना पकडून आणि दुसऱ्या समाजा लोकांना पण पकडून इथं जयंतीचा कार्यक्रम साजरा करणार होतो आणि त्यानिमित्त आम्ही इथं झेंडे लावले होते। ते झेंडे दिनांक 7/4ला रात्रीला कोणतरी अज्ञात व्यक्तींनी ते झेंडे तोडताड केलेले आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। क्या कहोगे इस बात को लेकर, कहाँ शिकायत की है? माझे नाव श्यामकोर रावजी सिंगाडे आहे। मी ग्रामपंचायत पालेवाडा बोरीटोला इथला रहिवासी असून मी बौद्ध बांधव या समाजातील व्यक्ती आहे। इथं 14 एप्रिल या कार्यक्रमाकरिता जागा आखलेली होती आणि इथं मोठा आनंदाचा सोहळा करण्यासाठी स्टेजसाठी म्हणून ते पताके लावलेले होते। त्या जागेवर हे 4 दिवसाच्या आधीपासून हे कार्यक्रमाच्या रूपरेखा आखून झालेली असून सुद्धा त्या कार्यक्रमाला 14 एप्रिल ह्या रोजी साजरा डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती करण्यासाठी हे लावलेले होते। इथं काही अज्ञात लोकांनी 7 तारखेच्या रात्री त्यांना तोडफोड करून जे पिंपळाचे झाड होते त्यांना तोडताड केले आणि आपण हे असे आपल्याला सकाळी 6 वाजे घडीत दिसले। त्यानंतर आम्ही पोलीस पाटील यांच्याकडे धाव घेतला आणि त्याच्यानंतर पोलीस पाटलांनी आपले अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन गोरेगाव इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले आहे। त्याच्यानंतर पोलीसवाल्यासोबत आम्ही वार्तालाप केला, 2-2 गोष्टी म्हणजे असं समजवलं एकमेकांना आणि त्यांना आम्हाला चांगला मार्गदर्शन दिला। तसेच आम्ही इथं शांततेनेच हे कार्यक्रम पार पाडण्याचा विचार केला आहे। असे स्वतः बौद्ध बांधवच नाही तर पूर्ण गावकरी हेटी टोला पालेवाडा आणि बोरीटोला आपण सर्व समाजाचे लोक मिळून हा कार्यक्रम 14 एप्रिल हा पार पाडण्यात येणार आहे। याच्यात काही वादविवाद आम्ही न करता, काहून का आम्ही शासनाला मागणी आहे या जागेसाठी, तसे आपण शासनाच्याच नियमाप्रमाणे हा काम पार पाडत आहोत। आम्ही कोणाच्याच विरुद्ध चालत नाही। आता आम्हाला इथं म्हणजे एक बौद्ध विहार आणि इथं एक लायब्ररी या कामासाठी आम्ही इथं स्थापित केलेली जागा आहे। काहून का भविष्यात आमच्या विद्यार्थ्यांचा काही फायदा हो, सरकार तर्फे आम्ही हे मागणी करत आहोत की इथे एक बौद्ध विहार आणि लायब्ररी उपलब्ध करून देण्यात यावी। ही मागणी आम्ही पोलीस स्टेशन गोरेगाव यांना सुद्धा आता सांगितलं आहे आणि समोर सुद्धा आमची मागणी हेच राहील। आम्हाला कोणत्याच गावकऱ्यांना त्रास देणार नाही आणि शासनाच्या विरुद्ध सुद्धा आम्ही जाणार नाही। याकरिता आम्ही इथं पत्रकार आलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही बोलत आहोत। क्या कहोगे इस बात को लेकर, जिस तरीके से झंडे को आज नीचे गिराया गया है, जो लगाए थे अगल बगल? हे जाती तेढ निर्माण करण्याची आहे। आम्ही हे गाडलं होतं ह्याच्यासाठी का स्टेजची जागा आणि विहारासाठी नियोजित जागा असल्यामुळे त्यांनी विरोध दर्शवला रात्री आणि हे झेंडे वगैरे तोडण्यात आले। म्हणून अशी शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी बुधवाराची आहे ती लवकरात लवकर मान्य करावी। क्या कहोगे, गांव में जो कार्यक्रम होने वाला था 14 अप्रैल का और गांव में जो झंडे तोरण जो रहता है वो लगाया गया था अगल बगल, उसे तोड़ दिया गया। माझं नाव अरविंद दीपिका सिंगाडे आहे। मी गोरेगाव तहसील मध्ये राहत आहे। आमचं गाव पालेवाडा बोरीटोला आहे। इच्छा तोरण एंगल आम्ही मागणी केलता, ग्रामपंचायतला पण नोटीस दिलता की आम्हाला हे जागा मिळून द्यावी, पण असं काही झालं नाही। आम्ही ना तहसील ऑफिसला पण दिला आहे
अशी आम्ही सगळ्यांचा विरोध नाही करत. आम्ही सगळ्यांना समान धरून चालतो. समाजाला सर्व आपलाच समाज आहे. बाबासाहेबांना अलग अलग समाज, सर्वांना एकच बनवलं आहे. पण असं का विरोध होत आहे की समाज वेगवेगळा, असे तोरण तोडणे, फटाके तोडणे, असा का होत आहे गावात? हे जे आम्हाला मागणी पाहिजे, आम्हाला न्याय मिळायला पाहिजे, आम्हाला वरपर्यंत न्याय मिळायला पाहिजे. असं का होत आहे? बाबासाहेबांना एकांसाठी कलम नाही बनवली, सगळ्यांसाठी कलम तयार केला आहे. असं का होत आहे की कलमचा अलग अलग उपयोग होत आहे? अजून आम्हाला संघ, आम्ही कोणत्याही संघाचा विरोध नाही करत. आमच्या संघाचा का विरोध होत आहे? याच्यासाठी आम्हाला वरपर्यंत मागणी आहे, न्याय मिळायला पाहिजे. आमच्या धर्माला, आमच्या बिहारासाठी मागणी करत आहोत. आमचा बिहार बनला पाहिजे इथे ह्या जाग्यावर. जागा पण आम्हाला मिळल्या पाहिजे आमच्या बिहारासाठी. आमच्या समाजात काही उपलब्ध होत नाहीये. का समाज विरोध करत आहे? साथियों, जैसे कि आपने अभी तक के देखा कि यहाँ पर पुलिस प्रशासन भी मौका वारदात पर मौजूद हुई थी और पालेवाड़ा बोरीटोला ग्राम में जो है कि जिस तरीके से तोरण लगाया था स्टेज की जगह पर, उसे तोड़ दिया गया है। इस बात को लेकर गांव में हड़कंप मचा। तो साथियों, बहुत ही जो अगले पार्ट में मिलेंगे। मैं गोंदिया से देवेंद्र दमाए।